Good morning, all of you. नमस्कार गौरी मॅडम. थँक्यू सो मच. सो जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की ओव्हरऑल तुमचा प्रवास GSC सोबत कधी सुरू झाला, तुमचा काय अनुभव आहे. सर मी 2021 साली जॉईन केलं होतं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आणि आता परत 2025 मध्ये मी सेकंड प्रेग्नन्सीसाठी परत जीएससी जॉईन केलेलं आहे. वाव. आणि मी प्राऊडली से करू शकते की मी जीएससी मॉम आहे, जीएससी टीम जॉईन केली आहे. आणि हा मी जो शर्ट वेअर केलाय सर, तो फर्स्ट ज्यावेळेस प्रेग्नन्सी होती त्यावेळेस विन केलेला शर्ट वेअर केलाय. सुपर, खरंच छान. कालच अमेझिंग. मला ऍक्च्युली हा रिसिव्ह झालाय, हा सेकंड टाइम जीएससी मॉम ओ झालाय. ग्रेट. सुपर सुपर सुपर. मी फर्स्ट टाइम वर्किंग होते सर, पण वर्क फ्रॉम होम होतं त्यावेळेस. सो मला सगळ्या ऍक्टिव्हिटी पंक्च्युअली करता आल्या. आणि त्याचा रिझल्ट, माझी मुलगी 3.5 वर्षाची आहे आज आणि खरंच खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आहे तिच्याकडून जीएससी साठीचा माझा. मी जवळपास लेबर पेन मध्ये मोर दॅन 24 आवर्स घालवले होते. पण मी नॉर्मल डिलिव्हरी थ्रू तिला डिलिव्हर केलंय. आणि वा. आता सेकंड टाइम मध्ये ऍक्च्युली पॉझिटिव्ह ऑरा क्रिएट करायचा होता मला. माझ्याकडे एक आयडिया होती जीएससी कसं वर्क होतं, अफर्मेशन्स कसे लिहायचे, म्युझिक कसं लिसन करायचं. स्टील मी हा जॉईन केलाय आणि माझ्या मिस्टरांनी ऍक्च्युली मला हा जॉईन परत करून दिलाय. सुपर. रिअली थँक्यू सो मच, रिअली थँक्यू सो मच. याच्यापेक्षा अजून वेगळं आन्सर काय असू शकतं? म्हणजे पहिल्या तुमच्या आज बाळ 3.5 वर्षांचं झालं आहे, तर बाळामध्ये काय असे गुण, क्वालिटीज तुम्हाला बघायला मिळाल्या किंवा लोकांकडून तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट मिळतात? पहिल्या वेळेला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच केली आणि डोळे झाकून सेकंड प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही GSCमध्ये वापस आलात. सो यापेक्षा मला वाटतं की वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. सो पहिल्या बाळामध्ये असे काय विशेष गुण जाणवतात तेही थोडंसं सांगा. हो सर. माझी मुलगी जी आहे ती ऍक्च्युली आता सध्या आहे ना सगळ्यांसोबत प्रॉपर मॅच्युअर होती. म्हणजे छोटे असो मोठे असो सगळ्यांसोबत तिला ऍक्टिव्हिटीज करता येतात. सेकंड म्हणजे की ती स्वतःच्या हाताने 1 वर्ष झालं तिचं ती जेवतीये, मी तिला फीड करत नाही. वा. ती स्पून पकडायला 1 वर्षाची असताना शिकलीये. आणि तेव्हापासून तिचं ती जेवण जेवण म्हणजे लिटरली ती भाजी चपाती प्रॉपर खाती डेली मध्ये. आणि ही माझ्यासाठी खूप प्राऊड, ऍज अ आई म्हणून खूप प्राऊड गोष्ट आहे. आणि बाकीच्या मुलांना नॉर्मली आपण बघतो की मोबाईल लावा लागतो, टीव्ही. आता सध्या तिचा जन्म झालाय तसा आम्ही टीव्ही रॅप करून ठेवलाय आणि मोबाईलही आम्ही तिला देत नाही. आणि ती बाकीच्या ऍक्टिव्हिटी करत जेवण करती, प्रॉपर खेळती. घरात माझ्या मोबाईल आणि टीव्ही नाहीये, म्हणजे मोबाईल मी देत नाही आणि टीव्ही मी पॅक करून ठेवलेला आहे. सुंदर, खूपच सुंदर, खूपच सुंदर, अप्रतिम. म्हणजे खूप छान. आज एवढी सगळी लोक, खूप सारी लोक तुम्हाला ऐकतायत आज. सो हो काय सर. वाटतं की खरंच या लोकांनी डिसिजन घ्यावं का, पेमेंट पे करून ॲडमिशन्स घ्यावेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते वर्थ आहे का? हो मला काय वाटतं की मी फर्स्ट टाइम पण अशीच कन्फ्युज होते, आपल्याला होईल का, मी वर्किंग आहे. पण त्यावेळेस ऍक्च्युली वर्किंग होते, माझ्याकडे पैसे होते, त्याच्यामुळे मी करून टाकलं की चला आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह भेटतंय आणि त्याच्यातून आपण काहीतरी अर्न करणार आहे. म्हणून मी त्यावेळेस जॉईन केलं होतं. त्यावेळेस माहित नव्हतं की इतका सुंदर रिझल्ट येईल. आणि आता भरपूर एक्सपिरियन्स आलाय आपल्याला. आणि त्यामुळे आपण भरपूर जास्त ऍक्टिव्हिटीज पण मस्तपैकी स्टार्ट केलेल्या आहेत, डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आणि वीकली मध्ये पण खूप सुंदर प्रोग्रेस केली आहे त्यावेळेस पेक्षा. आणि मला खरंच वर्थ वाटतं, मी जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आता मी वर्किंग नाहीये सर, पण माझ्या हजबंडच्या पहिल्या रिव्ह्यूनी आणि पहिल्या आमच्या मुलीमुळे आम्ही सेकंड टाइम इन्व्हेस्ट करू शकलो. आणि मला खरंच असं वाटतं की मी पहिल्या वेळेसही फोटोशूट केलं नव्हतं, मी वर्किंग होते. मी यावेळेसही फोटोशूट नाही करणार आहे, पण सगळ्या ऍक्टिव्हिटी डेली करणार आहे. ही माझी कमिटमेंट आहे. थँक्यू सो मच. ॲब्सल्युटली GSC शेअरनी. फोटोशूट थँक्यू. ठीक आहे, आपल्या एक मेमरीज असतात, असाव्या सगळ्यां, एक नातं जोडलेलं असतं आपल्या बाळासोबत. ठीक आहे, पण त्याच्याने आपल्याला बाळामध्ये काही भेटणार नाहीये. आता नॉर्मली मी जे सोसायटीमध्ये मुलं बघते तर त्यांचं कसं असतं की नाही आम्हाला कुरकुरे द्या, आम्हाला स्वीट्स द्या, आम्हाला हे द्या. माझी मुलगी खरंच नाही मागत सर ह्या गोष्टी. तिला एकदा सांगितलं ना की बाळा याच्यामध्ये ना हार्मफुल आहे, हे याच्यामध्ये असं टुकटुक आळी करते किंवा अशा काही नॉर्म्स आम्ही तिला सांगितलेले आहेत. तर ती गोष्टी ऐकती मेन म्हणजे. आणि मला खूप जणांचा फीडबॅक आहे की तुझी मुलगी एकदा सांगितलं का लगेच ऐकते. तसं आमची मुलं आहेत ना, आवाज मोठा करतात, रडतात, लोळतात खाली, ऐकत नाहीत. म्हणजे ते त्या थँक्यू. पोझिशन मध्येच नसतात. पण मी अफर्मेशन त्या पॅटर्न मध्ये लिहिले होते की माझी मुलगी सगळं ऐकतीये.
आणि सुंदर. ती मोस्ट ऑफ द कामं ही इंडिपेंडेंटली करते. पहिले 3 महिने मला थोडेसे हेल्थ इश्यूज होते आता पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये. तर लिटरली घर झाडणं, भांडे, जेवणाचे भांडे उचलणं, ताटं वाढणं, कपडे वाळू घालणं, अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी माझी मुलगी आत्ता करते. 3.5 वर्षाची फक्त सर ती. अमेझिंग, आणि रिअली अमेझिंग. आणि दुसरं म्हणजे असं की सगळ्या जीएससीच्या ऍक्टिव्हिटी आम्ही सोबत करतोय. आजची पण आमची एक जीएससी फन ऍक्टिव्हिटी होती. त्यामध्ये बोट तयार करायची होती. 3.5 वर्षाच्या पोरीने बोट तयार केली. मी ग्रुपमध्ये फोटो शेअर केला आणि आम्हाला माझ्या मिस्टरांनी शिकवलं बोट कशी तयार करायची. तिने लक्ष देऊन पाहिलं आणि ते शेअर केलंय सर. रिलेटिव्ह मध्ये पण खूप सारे असे आहेत की त्यांनी लिटरली म्हणजे जॉईन केलं त्यावेळेस, आणि जॉईन झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे बेबी डिलिव्हर झाले त्यावेळेस त्यांना खूप पॉझिटिव्ह त्या बेबीमध्ये गोष्टी पाहायला भेटल्यात, आणि ते त्यांना आता रेफर करत चाललेत त्यांच्या रिलेटिव्हला, त्यांच्या ओळखीच्या मेंबर्सला. अशी चेन खूप मोठी झाली आहे. पण मला असं ऍब्सोल्युटली, वाटतं की नाही, ऍब्सोल्युटली. म्हणजे मी काहीतरी पॉझिटिव्ह केले म्हणून सर तुम्ही मला भेटलाय. नक्कीच. ऑलवेज आहे ना की लकी आहात तुम्ही की आज तुम्ही या प्लॅटफॉर्मला जोडला गेलेलात. इंटेन्शन पर्पज जीएससीचं कधीच वेगळं नाही आहे. ही चळवळ आहे आणि ह्या चळवळीमध्ये तुम्ही सगळे सहभागी होत आहे. माझा विश्वास आहे की आधीही सांगितलं आहे, आजही सांगतो, येणाऱ्या 15 वर्षानंतर भारतात जेवढे काही भारतरत्न बनतील, जेवढे काही नोबेल विनर बनतील, जेवढे काही ऑलिम्पिक विनर बनतील, हीच आपली जीएससीची बाळं बनतील. येणाऱ्या भारताचं भवितव्य या जीएससी बेबीज बनवतील, हा माझा विश्वास आहे. येस, थँक्यू सो मच गौरीजी, खरंच छान वाटलं भेटून. थँक्यू सो मच, थँक्यू. सी यू अगेन. आणि येस सर, डेफिनेटली. ऑल द बेस्ट. ऑल द थँक्यू बेस्ट. सर, थँक्यू. थँक्यू सो मच.